आणि साप दिसला की बाप आठवतो. आईवर असतं प्रेम आणि बापावर असतो विश्वास. आणि म्हणूनच संकट काळात आपल्याला आठवते की बापाचीच हाक. आईचं गुणगान खूप झालं, पण बिचाऱ्या बापाने काय केलं? बापाबद्दल आपण नेहमी असं म्हणतो, अरे इकडे ये बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील. बाबाला आपण मारकुटा बाबाच करून ठेवलंय. पण त्या बाबाच्या मनात सुद्धा प्रेम असतं, वात्सल्य असतं. उन्हातानात राबणारा हा बाप आपल्या लेकरांसाठी झुरत असतो. रात्रभर जागून आपल्या लेकरांची काळजी करत असतो. पण त्या बापाच्या मनातील व्यथा आपल्याला कधी कळलीच नाही. कधी शांत, कधी प्रेमळ, कधी वात्सल्य हा बाप आपल्याला कधी दिसलाच नाही. आज त्याच बापाची व्यथा आपल्या समोर सादर करण्यासाठी उभे आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उल्हासनगरचे विद्यार्थी. सादर करत आहेत दमलेल्या बापाची कहाणी. चैतो चैतो काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाणा हाकला वटामंदी हसू जरी कणावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया भिजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून भिजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पुढे मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या जाणूल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी सराजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहूनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तली परी. बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ऑफिसात उशिरा मी असतो बसून भंडावले डोके गेले कामात बुडून. तास तास जातो खाल मानेने निघून. एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे उगाच रुसावे आणि भांडावे तुझ्याशी उगाच रुसावे आणि भांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही हसून या उगाच ओरडेल काही दुरूनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला कमलेल्या बाबाची या कहाणी तुला अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा 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 आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून